पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय। काही वेळापूर्वी अगदी 3 तासांपूर्वी शस्त्रसंधी झाल्याचं घोषित करण्यात आलेलं होतं। मात्र आता अखनूर, आरएसपुरा, नौशेरा, राजौरीमध्ये गोळीबार झालेला आहे आणि जम्मूमध्ये विविध ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय झी 24 तासच्या स्क्रीनवर। पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालंय। पठाणकोट शहरातली ब्लॅकआउटची दृश्य आहेत तर पाकिस्तानचे ड्रोन पठाणकोटच्या या अवकाशामध्ये उडताना दिसतात। तर श्रीनगरमध्ये सुद्धा काही ठिकाणी स्फोटाचे आवाज, गोळीबार ऐकू येतोय। जम्मूमधून सगळ्यात महत्त्वाची घडामोड, विविध ठिकाणी गोळीबाराचे आवाज, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे आणि जम्मूमध्ये विविध ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याच्या या घटना पुढे येतात। अखनूर इथून ही महत्त्वाची बातमी कळती आहे। तसंच नौशेरा सेक्टरमधून सुद्धा शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याची बातमी पुढे येते। विविध ठिकाणी शस्त्रसंधीचं पाकिस्ताननं उल्लंघन केलेलं आहे। त्यामुळे पाकिस्ताननं पुन्हा एकदा आपला शब्द फिरवलेला आहे। आपला शब्द पाळताना पाकिस्तान दिसत नाहीये। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची सुद्धा प्रतिक्रिया आली। ही कसली शस्त्रसंधी असा प्रश्न त्यांनी विचारलाय। शस्त्रसंधी केवळ घोषणेपुरती झालेली एकंदरीत दिसतीये, मात्र सीमा भागावर असं काही होताना दिसत नाहीये। झी 24 तासनं हा प्रश्न उपस्थित केलेला होता, ज्यावेळी पाकिस्तानच्या सातत्यानं कुरापती होत असतात शस्त्रसंधी झालेली आहे असं घोषित झाल्यानंतर सुद्धा पाकिस्तानकडून अशा प्रकारे भारतीय हवाई हद्दीमधून असे हे ड्रोन्स पुढे येताना दिसतात आणि जम्मू मधल्या अनेक बॉर्डरवरच्या शहरांमध्ये अशा प्रकारे हे दृश्य दिसतंय। विविध ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे। विविध ठिकाणी गोळीबार झालेला आहे। जम्मूमध्ये विविध ठिकाणी गोळीबार झाल्याच्या या घटना पुढे येतात आणि अवकाशामध्ये पाकिस्तानकडून ड्रोनचे हल्ले सुरू आहेत। हे ड्रोन पाडण्यात येत आहेत। मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय। 3 तास उलटत नाहीये तोपर्यंत लगेच शस्त्रसंधीचं हे उल्लंघन झालंय। शेपूट वाकडी ती वाकडीच हेच आता यामधून पुन्हा एकदा दिसून येत आहे। 3 तासांच्या आतच पाकिस्तानकडून पुन्हा एकदा अशा प्रकारे शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती एकंदरीतच सध्या कायम आहे। वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज 3:35 पाकिस्तानच्या लष्करी महासंचालकांनी भारतीय लष्करी महासंचालकांना फोन केलेला होता, संपर्क साधला आणि शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिलेला होता आणि भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजल्यापासून युद्धजन्य कारवाया थांबवण्याचं दोन्ही देशांनी मान्य केलेलं होतं। कुठल्याही प्रकारे हल्ले होणार नाहीत असं मान्य केलेलं होतं। त्यामुळे हवाई हल्ले, तसंच जमिनीवरचे हल्ले, समुद्रातले हल्ले सगळे थांबवण्यात येईल अशी घोषणा झालेली असताना 5:30 वाजल्यापासून खरं तर युद्धाला विराम मिळालेला आहे अशा प्रकारच्या बातम्या आल्या। तशी घोषणा सुद्धा झाली, पत्रकार परिषद सुद्धा त्याप्रमाणे झाली। मात्र आता पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं पाकिस्ताननं उल्लंघन केलंय, आपला शब्द फिरवलाय। पाकिस्तानच्या कुरघोड्या पुन्हा एकदा सुरू झाल्यात आणि जम्मूमधल्या सीमा भागामध्ये हा हल्ला करण्यात आलाय। पठाणकोटमध्ये आकाशामध्ये पाकिस्तानी ड्रोन्स दिसलेत। हे ड्रोन पाडण्यात येतात। संपूर्ण शहरामध्ये आता ब्लॅकआउट करण्यात आलंय। अखनूरसह जम्मू काश्मीरच्या विविध भागामध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालंय।